नमस्कार मित्रांनो, आपण सुरू करत आहोत इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र. यामधील प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय. बघा मित्रांनो, आपल्या अर्थशास्त्र हे दोन घटकावर किंवा दोन भागावर अवलंबून आहे. त्यामध्ये पहिलं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. आपल्याला याचा परिचय या प्रकरणामध्ये करून घ्यायचा आहे. तर बघूया आपण पुढे या पाठाचं प्रास्ताविक. या प्रास्ताविकमध्ये आपल्याला दिलेलं आहे की आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशा मुख्य दोन शाखा आहेत. सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षवा भाग ही संज्ञा मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आली आणि स्थूल म्हणजे मोठे ही संज्ञा मायक्रोस. बघा, मायक्रोस आणि मॅक्रोस असे दोन शब्द आहेत या ठिकाणी, ते परस्पर विरोधी शब्द आहेत. हे दोन्ही ग्रीक शब्द आहेत आणि या ग्रीक शब्दापासून स्थूल आणि सूक्ष्म असे दोन्ही अर्थशास्त्राच्या शाखा आपल्याला या ठिकाणी आलेल्या आहेत. या शब्दाचा वापर 1933मध्ये अस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला. बघा, अर्थशास्त्राच्या मुख्य शाखा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं अर्थशास्त्राच्या मुख्य दोन शाखा आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. आता आपल्याला माहिती आहेत का बघा की रॅग्नर अँटन किटल फिश म्हणजेच 1895 ते 1973 हे त्यांचा पूर्ण जीवन कालखंड. हे नॉर्वेचे अर्थशास्त्रज्ञाचे तज्ज्ञ होते. त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार जॉन टिम्बरजेन सोबत प्राप्त झाला. ते अर्थमितीशास्त्राचे जनक होते. अर्थमितीशास्त्रामध्ये गणितीय प्रारूपी व संख्याशास्त्रीय तंत्र यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो. रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांची सर्वप्रथम मांडणी केली. त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखांमध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व उत्पादकाच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले आणि समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र असे या ठिकाणी मांडलेले. या ठिकाणी तुम्हाला अर्थशास्त्राच्या म्हणजे सूक्ष्मलकी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याच्या व्याख्या तुम्हाला वरती समजून जाते. आता तुम्हाला माहीत हवं म्हणून इथं काही माहितीसाठी आपल्याला काही भाग दिलेला आहे, तो आपण भाग बघूया. सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल कशा पद्धतीने झाली. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्राच्या कालखंडात झालेला दिसतो. यात ॲडम स्मिथ जे आपल्या अर्थशास्त्राचे जनक आहेत ते, डेव्हिड रॅकिर्डो, जे.एस. मिल इत्यादींचा समावेश होतो. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केले. प्राध्यापक मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ 1890मध्ये प्रकाशित झाला. इतर अर्थशास्त्रज्ञ जसे प्राध्यापक पिगू, जे.आर. हिक्स, प्राध्यापक सॅम्युअल्स, श्रीमती जॉन रॉबिन्स इत्यादी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकासात मोलाचे योगदान केले. मित्रांनो, तुम्हाला अर्थशास्त्राचा अभ्यास या आपल्या चॅनलवरती करत असताना, हे चॅनल चालू असताना किंवा व्हिडिओ चालू असताना तुमच्याकडे एक छोटी नोट्स असणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्हाला या चॅप्टरमध्ये किंवा या प्रकरणामध्ये येणारे छोटे छोटे मुद्दे लिहून घेण्यास तुम्हाला मदत होईल. मित्रांनो, पुढे आपण बघूया स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. ही झाली, आपण अगोदर बघितली सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची. आता बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. 16व्या आणि 17व्या शतकाच्या व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पादन आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा म्हणजेच फ्रेंच विचारवंत राष्ट्रीय उत्पादन आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. तसेच शासनाला ज्या शिफारशी केल्या व धोरणे सुचवली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर होती. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक जे.एस. मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आहे. परंतु त्याचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात राज्य केले. जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांचे पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत आहे हे प्रसिद्ध पुस्तक 1936मध्ये प्रकाशित झाले. लॉर्ड केन्स यांनी अर्थशास्त्र समस्याचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला.
त्यामुळे समग्र लक्ष्य दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय हे लॉर्ड केन्स यांनाच दिले जाते. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, वालार, आयव्हिग फिशर इत्यादी शास्त्रज्ञांचे स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान आहे. आता बघूया आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ काय होतो. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्र हे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत याच्या वैयक्तिक घटकाच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे त्याचं नावच सूक्ष्म दिले असल्यामुळे त्याच्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास होत असतो. आपण बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. तुम्ही यापूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही महत्त्वाच्या व्याख्या अभ्यासल्या आहेत. अजून काही व्याख्यांची आपण चर्चा करू. त्यामध्ये बघा, मॅरिस डॅब यांची व्याख्या, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. त्यानंतर ए.पी. लर्नर यांची आपण व्याख्या बघू. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते. सूक्ष्मदर्शक म्हणजे आपण त्याला दुर्बीण म्हणत असतो. अर्थव्यवस्थेरूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्थेच्या उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाकडून पाहत असते. मित्र, या ठिकाणी लर्नर यांनी आपल्याला एक व्यक्ती, पेशी आणि कुटुंब याचं उदाहरण देऊन सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ठिकाणी आपण पुढे बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. खालील तक्त्याद्वारे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येते. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कशा पद्धतीने. प्रथम या ठिकाणी बघूया आपण वस्तूची किंमत निश्चित सिद्धांत. यामध्ये दोन सिद्धांत आहे, मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण. त्यानंतर उत्पादक घटकाच्या किमती निश्चितीचे सिद्धांत. यामध्ये बघा पुढे खंड, वेतन, व्याज आणि नफा असे 4 घटक दिलेले आहेत. त्यानंतर अर्थकल्याणाचे सिद्धांत, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता ही अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. आता या ठिकाणी आपण पुढे बघूया वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. आपण बघत असतो मित्र, एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरवली जाते ते या ठिकाणी आपल्याला समजून जाईल. वैयक्तिक वस्तूच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. सूक्ष्म अर्थशास्त्रात मागणी विश्लेषणाशी संबंधी आहे. ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पन्नाचे वर्तन म्हणजेच वैयक्तिक उत्पन्नाच्या वर्तनाशी ते संबंधित आहे. बघा मित्रांनो, एखाद्या वस्तूची जी किंमत आहे ती बाजारात असलेली मागणी आणि पुरवठा म्हणजे ती उपलब्ध किती प्रमाणामध्ये आहे यावरती अवलंबून असते. हे आपण दैनंदिन जीवनामध्ये देखील अभ्यासतो. उत्पादन घटकाचा किंमत निश्चितीचे सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. सूक्ष्म अर्थशास्त्राला भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्यांची निश्चिती करण्यास मदत होते. आता बघूया आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम आहे असे म्हणतात. साधनाच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यात होतो. आर्थिक कार्यक्षमताचा विचार 3 प्रकारे होत असतो. त्यात 1 नंबर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, 2 उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आपण बघू. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडून आणणे. बघा, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादन, वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे. एकूण आर्थिक कार्यक्षमता बघा, लोकांना सर्वप्राधान्य हवे असणाऱ्या वस्तूचे उत्पादन होणे. या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या आचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा प्रामुख्याने किंमत सिद्धांत आणि साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिणामाचा अभ्यास केला जात नाही. या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्याचा अभ्यास केला जात नाही.
आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राज्य वित्त धोरणे इत्यादीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे जे आहे मित्रांनो, हे अतिशय छोटे आणि एकाच घटकाचा अभ्यास करत असते. आता आपण बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. मित्र, अगोदर हे तुम्ही पॉईंट नोट केले तरी चालतील. वैयक्तिक, त्यामध्ये आपण पहिला बघूया. त्याचं पहिलं वैशिष्ट्य वैयक्तिक घटकाचा अभ्यास. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये बघा, विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. आता बघूया आपण किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किमती निश्चित तसेच उत्पादन घटकाच्या किमती निश्चित संबंधी आहे, म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किमती सिद्धांत असे म्हणत असतात. आंशिक समतोल बघा, दोन घटकांमध्ये संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, एक विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याचा समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. आपण पुढे बघू मित्र, विशिष्ट गृहीतकावर आधारित. इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाची आधारित घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकावर आधारित असते. या गृहीतकामुळे सिद्धांताचे विवेचन करणे सोपे जाते. उदाहरणार्थ मित्रांनो, आपण एखादी परिस्थिती ही कायम धरून किंवा आपण इतर परिस्थिती आहे तशी समजून एखादा नियम आपण लागू करत असतो, त्याला गृहीतके असं म्हणत असतात. आता बघूया आपण विभाजन पद्धती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहान लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. आता बघूया आपण सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिणामात होणारा बदल. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, युक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनेचे विश्लेषण करते. मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकापुरताच तो मर्यादित असतो. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व बघू. किंमत निर्धारण. पहिलं बघा महत्त्व आहे त्याचं की किंमत निर्धारण. विविध वस्तूच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकाच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. मुक्त बाजार. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धती समजण्यास मदत करते. मुक्त बाजार ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्या वस्तू उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जाते. त्यात शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. पुढे बघू मित्रांनो, विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थ हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्या दोन देशाच्या चलन विनिमय दराची नीती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण देण्यास मदत करते. आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र हे सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीचे आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन अर्थविश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते. विविध व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र सिद्धांत मदत करते. या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश होतो. आपण पुढे बघूया. शासन उपयोग. सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारखे आर्थिक धोरणाची आखणी करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त करते. ही धोरणे संसाधनाची कारणे वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासन मदत करतात. कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त
वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर करांचा परिणाम कसा होतो याबाबत ते अभ्यास करते. आता बघूया मित्र, आपण आतापर्यंत बघितलं आपण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र, त्याचे वैशिष्ट्य, त्याची व्याप्ती याबद्दल आपण माहिती घेतली. आता बघूया आपण स्थूल अर्थशास्त्र आणि त्याच्या अर्थ अगोदर काय होतो ते बघूया. सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढ उतार, व्यवसायातील चढ उतार इत्यादी स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थाच्या काही व्याख्या दिलेल्या, आपण त्या व्याख्यांचा अभ्यास करू. प्राध्यापक JL ची पहिली व्याख्या बघा. हेल्सेनची यांची व्याख्या आहे बघा. स्थूल अर्थशास्त्र अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पादन यासारख्या मोठ्या समुच्चयांक व त्यांच्यातील परस्पर संबंधीचा विचार करण्यात येतो. 2 नंबर बघा. प्राध्यापक कार्ल शार्प्रो यांची व्याख्या दिली. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. खालील तक्त्याच्या आधारे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला लक्षात येईल. बघा, याच्यामध्ये उत्पन्न व रोजगार यांचा सिद्धांत, याच्यामध्ये उपभोग फलनाचा सिद्धांत, गुंतवणूक सिद्धांत आणि व्यापार चक्रातील सिद्धांत, त्यानंतर सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धीचा व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा व समग्रलक्षी सिद्धांत. आपण सर्वप्रथम बघूया उत्पन्न व रोजगार सिद्धांत व्याप्ती बघत असताना सुरुवातीला स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांचे निश्चित विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढ उतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळीशी कशी निश्चिती केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांत एक भाग आहे. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी याची कशी निश्चिती होते आणि त्यातील चढ उताराची कारणे याविषयी विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलाचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदी निर्माण होणाऱ्या समस्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. त्यानंतर बघूया मित्रांनो, व्याप्तीमध्ये आपण तिसरा मुद्दा आर्थिक आणि विकासाचा सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशात आर्थिक वृद्धी आणि विकासासंबंधी सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढण्याची व्यवहाराची रचना सुचवली जाते. आता विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये शास्त्रीय सिद्धांतात एकूण राष्ट्रीय उत्पादन, खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. आता बघूया आपण स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. समग्र घटकाचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादीचा अभ्यास करत असते. त्यानंतर बघू उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धत आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास केला जातो. तेथे एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी याचे कारणाचे बदलांचे स्पष्टीकरण करते. सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. परस्परावलंबन बघा. स्थूल विश्लेषणात हे एकूण अर्थ चले उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारखे आर्थिक चलनाचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीवर होणाऱ्या बदलाचे अंतिम परिणाम एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. आता बघूया राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय. तर पुढे बघा असतो, परंतु त्यात एक विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र याच्यामधील फरक दर्शविला जातो. वृद्धीचे प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकाचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्रात वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी हे प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धीच्या अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप.
सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांची किमतीची सरासरी होय. बघा, धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांशी चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे. त्यानंतर पुढे बघूया आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्या आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीत कल्पना देते. हे विश्लेषक व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलाचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. 2 नंबर बघूया महत्त्वामध्ये आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतार याची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण करते. 3 नंबर बघूया आपण राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणाची मांडणी करता येत नाही. आता बघूया आपण आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य व उत्पन्न, संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते आणि ते आर्थिक विकास साधण्यासाठी मदत करतात. आता बघूया आपण अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांच्या तुलना कालावधीत उत्पादित वस्तू सेवाशी केला जातो. आता बघूया आपण स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार, सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलाशी संबंधित आहे. सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पन्नाचे विश्लेषण करण्यास मदत करते. आता बघूया, आपल्याला माहीत असावे यासाठी एक दृष्टिक्षेप दिलेला आहे. तुलनेसाठी आधार म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असल्याच्यामध्ये आपला फरक दिलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे एका वैयक्तिक घटका आणि वर्तनाचा अभ्यास करते, तर स्थूल अर्थ हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या आणि एकूण घटकाचा अभ्यास करते असा आपल्याचा अर्थ दिलेला आहे. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्राची साधने, वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा, त्यानंतर समग्र मागणी आणि समग्र पुरवठा, असं तुम्हाला त्यामध्ये फरक सांगता येईल मित्र. व्याप्तीमध्ये वैयक्तिक मागणी, पुरवठा, उत्पादन किमती, उत्पादन घटकाच्या किमती, उत्पादन उपभोग आणि आर्थिक कल्याण. तर इकडं आपल्याला स्थूलमध्ये सांगता येईल राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत आणि पातळी, रोजगार आणि पैसा इत्यादी. त्यानंतर महत्त्वामध्ये जर बघितलं आपण तर सूक्ष्मचा महत्त्व असं आहे की किंमत निर्धारण, प्रारूपणाची निर्मिती, व्यावसायिक निर्णय इत्यादी. त्यानंतर आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक विकास इत्यादी. सिद्धांतामध्ये सूक्ष्ममध्ये किंमत सिद्धांत, तर स्थूलमध्ये उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. आणि उदाहरण जर द्यायचं झालं तर वैयक्तिक उत्पन्न आणि उत्पादन याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात करतो, तर राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पादन याचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील पहिले प्रकरण आपण अभ्यासले. सर्व अभ्यास करण्यासाठी 12वी अर्थशास्त्राचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी मित्र हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.